नमस्कार, मी डॉक्टर विजयकुमार देसाई, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथे काजू विभागामध्ये कृषी कीटकशास्त्रज्ञ या पदावर कार्यरत आहे। मी आज आपल्याला काजूवरील ढेकण्या किडीचं बद्दल माहिती सांगणार आहे। काजूवरील ढेकण्या ही कीड अतिशय महत्त्वाची कीड आहे, जिच्यामुळे आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर पालवी, मोहर आणि फळांचं सुद्धा नुकसान होतं। ही ढेकण्या कीड दिसायला डासासारखी असते आणि परंतु त्याचा पाठीमागील भाग हा तांबूस रंगाचा असतो। ढेकण्या किडीचे 3 प्रजाती आहेत। पहिली प्रजात आहे हेलोपेल्टिस अँटिनी नावाची आहे, दुसरी प्रजाती आहे हेलोपेल्टिस ब्रॅडी आणि तिसरी प्रजाती आहे हेलोपेल्टिस थिओरा। याच्यापैकी आपल्या कोकणामध्ये हेलोपेल्टिस अँटिनी नावाची जी प्रजाती आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर आढळते आणि तिच्यामुळेच आपल्याला आपल्या काजू पिकाचं नुकसान होतं। पहिल्या सुरुवातीला पावसाळा संपल्यानंतर जेव्हा पालवी यायला सुरुवात होते त्यावेळी ह्या ढेकण्याचे प्रौढ असतात ते ॲक्टिव्ह होतात आणि ते ह्या कोवळ्या पानांमध्ये, पानांच्या शिरांमध्ये अंडी घालायला सुरुवात करतात। अंड्यातून आलेली पिल्लं पानातील देठातील कोवळ्या पानातील देठातील अन्नरस शोषून घेतात। आपण इथं बघाल या ठिकाणी ढेकण्या किडीचा आपल्याला प्रादुर्भाव दिसून येतोय। इथं तिथं आपली ते डासासारखी सोंड असते ती आतमध्ये खूप असतात आणि त्याच्यातून अन्नरस शोषून घेतात। बाकीच्या किडींपेक्षा याच्यामध्ये एक वेगळे म्हणजे काय आहे तर जेव्हा रस शोषणारे ते सोंड खूप असतात तेव्हा त्याच्यामध्ये एक विषारी पदार्थ आतमध्ये सोडतात, त्यामुळे ह्या सगळीकडे बारीक 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 असे तांबूस तपके रंगाची ठिपके होतात। एक ढेकण्या कीड जवळजवळ 50-60 काही वेळेला 70-80 ठिकाणी सुद्धा छिद्र पाडू शकते आणि ही छिद्र नंतर एकत्र यायला लागली की असं सुकलेलं आपल्याला तांबूस तपके रंगाचं आपल्याला हे दिसून येतं। पहिल्या सुरुवातीला आपल्याला ही पालवीवर एक कीड येते। दुसऱ्या सुरुवातीला नेक्स्ट जनरेशन आहे ते तुमचं मोहरावर येतं। मोहर सुरू झाला की बघा इथं आपल्याला दिसतंय मोहर, हे पालवीच्या इथं पण दिसतंय। मोहर सुरू झाल्यावर मोहरावर सुद्धा कीड येते आणि तिसरी स्टेज म्हणजे आपल्याला जेव्हा नवीन फळं लागायला सुरुवात होतं, म्हणजे आपल्या मालवणी इकडे भाषेत फकं म्हणतो आपण, मालवणी भाषेमध्ये ती फकं म्हणतो, त्या फकं पडायला तांबूस तपकी रंगाची फळं यायला सुरुवात झाली की त्यावेळी आपल्याला या किडीचा प्रादुर्भाव होतो। पानांवर जेव्हा कोवळी पालवी असते तेव्हा ती पूर्णपणे ते पालवीतून अन्नरस शोषून घेतल्यामुळे पालवी पूर्णपणे सुकते। बऱ्याचशा वेळेला आपल्याला सुकलेली दिसते ती पूर्ण। आणि जर तुम्ही ढेकण्या किडीचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावर असेल तर आपल्याला लांबून जरी बघितलं तरी सगळी पालवी नवीन आलेले वरचे शेंडे आहेत तसे सुकलेले दिसतात। ते सुकलेले शेंडे लांबून जरी आपल्याला दिसले की आपण लक्षात घ्यायचे आपल्याकडे ढेकण्या किडीचा प्रादुर्भाव होऊन गेलेला आहे। शेतकरी बांधव आपले काय करतात, उशिरा आपली फवारणी करतात। तर माझी शेतकरी बांधवांना विनंती राहील की पहिली फवारणी या किडीच्या नियंत्रणासाठी महत्त्वाची आहे, जेणेकरून हे सुरुवातीचे जे ढेकणं आहे त्यांचं आपण नियंत्रण करणं जास्त गरजेचं आहे। त्यामुळे पहिली फवारणी जरा पालवी फुटायला सुरुवात झाल्यावर आपली पहिली फवारणी करणं आवश्यक आहे। पहिली फवारणी कोणती करायची आहे तर लॅम्बडा सायलोथ्रिन 10 लिटर पाण्यामध्ये 6 मिली औषध घ्यायचं आहे आणि त्याची फवारणी करायची आहे। शक्यतो सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी करायची, जेणेकरून ढेकण्या किडीचा मोठ्या प्रमाणावर आपल्याला नायनाट करता येईल। दुसरं म्हणजे जेव्हा मोहर फुटायला सुरुवात होते त्यावेळी आपल्याला ह्या ढेकण्याच्या किडीचा प्रादुर्भाव पुन्हा म्हणजे कोवळी भाग येतो पुन्हा, त्यावेळी आपल्याला प्रादुर्भाव सुरुवात होतो। त्यावेळी आपल्याला दुसरी फवारणी करायची आहे प्रोफेनोफॉस 10 लिटर पाण्यामध्ये 10 मिली औषध घेऊन। फक्त महत्त्वाचं काय आहे, जेव्हा आपल्याला मोहर यायला सुरुवात होते तेव्हा आपण फवारणी करायची। मोहर उमलून झाल्यावर आपल्याला फवारणी करायची नाही आहे, त्याच्या अगोदर आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे। तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपल्याला तांबूस तपकी रंगाची फळं यायला सुरुवात होतात तेव्हा आपल्याला फवारणी करायची, म्हणजे छोटी फकं असताना त्यावेळी आपण फवारणी करायची आहे। ते पुन्हा आपण लॅम्बडा सायलोथ्रिन, म्हणजे आपली पहिली लॅम्बडा सायलोथ्रिन आहे, दुसरी आहे प्रोफेनोफॉस आणि तिसरी आपल्याला पुन्हा फवारणी लॅम्बडा सायलोथ्रिन 10 लिटर पाण्यामध्ये 6 मिली औषध घेऊन करायची आहेत। शेतकरी बंधूंनो, ही कीड सगळ्यात महत्त्वाची आहे काजूमध्ये, कारण आपल्याला पालवी सगळी नाहीशी झाली की तुम्हाला फलधारणाही होणार नाही, मोहरही येणार नाही। त्यामुळे पहिली फवारणीकडे दुर्लक्ष करू नका, पहिल्या फवारणीकडेच लक्ष देणं जास्त गरजेचं आहे, जेणेकरून आपण ढेकण्यापासून नियंत्रण मिळेल। या किडीचं नुकसान कितपत होतं तर पालवीचं नुकसान जवळजवळ 25 ते 30% होतं, मोहराचं नुकसान जवळजवळ 25 ते 30% होतं आणि फळाचं नुकसान 15 ते 20% होतं। म्हणजे पालवी वाचवणं म्हणजे ढेकण्या किडीचं आपल्याला योग्य पद्धतीने नियंत्रण करणं होईल। आणि शेतकरी बंधूंना आपल्याला तिन्ही फवारण्या, आपल्याला औषधं, आपल्याला 2च औषधं आपल्याला सांगितली, आलटून पालटून वापरायचे 2च औषधं, तर त्याप्रमाणे आपण फवारणी करा, योग्य वेळी योग्य औषध योग्य प्रमाणात मारा आणि आपल्या काजूवरील ढेकण्या किडीचं नियंत्रण करा। हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा
आणि शेअर करा. धन्यवाद.